हा वेळा अमावस्या सण असतो। हा सण नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड ह्या 4 जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी होत असतो। या सणामध्ये शेतामध्ये सहकुटुंब सहपरिवार येऊन पांडवाची पूजा हे शेतामध्ये होत असते। आणि आपण आज आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत। शेतामध्ये पांडवाची पूजा करताना जगताप मॅडम, जगताप सरांची आई, मुलगी, त्यांचा मुलगा आपण पाहू शकता। आणि जगताप साहेबांचे 2 कुत्रे आहेत, 2। आणि ह्या अशा प्रकारची पूजा होत असते। सध्या पूजा चालू आहे। पूजा करण्याचं काम त्यांचे आई साहेब आणि त्यांची मॅडम करत आहेत। आणि मित्रांनो, ही पूजा होत असते। 5 पांडव, त्यानंतर द्रौपदी आणि कुंती अशा प्रकारचे पूजा असते। ते पूजा मांडतात। त्यानंतर आता आमचे वडील आलेले आहेत। पहा, बाईकडे वरती बघा, आमचे वडील आहेत गोविंद जगताप। मित्रांनो, हा आपला ऊस होता। ऊस हा कारखान्याला गेलेला आहे। आमच्या गावाजवळ मारुती महाराज कारखाना आहे, तिथं ऊस गेलेला आहे आपला। आणि काही ऊस आहे तो आपल्या काकाचा ऊस आहे साईडचा। आणि त्यानंतर हे जे पोझिशन आहे ते पूर्णपणे आपल्या शेतामधील आहे। हे पूर्ण आपलं शेत आहे मित्रांनो, तुम्ही शेत पाहू शकता। इथं वरती पण ऊस होता, हा पण ऊस आपण कारखान्याला घातलेला आहे। आणि सध्या पूजेचं काम चालू आहे। पूजा होईल त्यानंतर ज्या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पूजा असते ते जेवासाठी येत असतात पाहुणे मंडळी। हा सण काही जिल्ह्यामध्ये नसतो, त्यामुळं त्या जिल्ह्यामधील पण लोक हे आम्ही जेवण्यासाठी सांगत असतो। आणि जेवणाचा कार्यक्रम कसा असतो, जेवायला कुठले कुठले पदार्थ असतात, आपण याला वनभोजन सुद्धा म्हणू शकतो। पूजा होऊन शेतामध्ये एकत्रित कुटुंबामध्ये जेवण हे होत असतं। आता आपल्याला ह्या जे पोझिशन आहे झाडाचं, ह्याच्या साईडनं आपल्याला हे शॉल बांधायचे आहे। शॉल बांधण्याचं काम आता मी स्वतः करत आहे। पूजा झालेली आहे। चप्पल काढून येत होती मग गुरु काय काढलो। मला काय करायचं तुम्हाला
मित्रांनो इथं भजी आहे, भजी असते. भजीमध्ये खूप प्रकारचे भाजीपाला असतो शेतामधला. इथं साईडला डाळ आहे, डाळीमध्ये तूप आहे आणि उंडे पण आहेत सोबत. ससगुऱ्याचे उंडे, बाजरीचे आणि ज्वारीचे उंडे. हे आपली पूर्ण शेती आहे मित्रांनो. इथं ऊस गेलेला आहे आणि साईडला भुईमुगाच्या शेंगा पेरलेल्या आहेत. हिवाळी शेंगा असतात भुईमुगाच्या. चांगल्या प्रकारे असं हे पीक पूर्ण आलेलं आहे आणि मध्ये ठिबक मध्ये स्प्रिंकलरचं पाण्यानं तर पाणी आम्ही पुरवत असतो. व त्याचप्रकारे आपण मित्रांनो वरती शूटिंग पाहूया करून. हे पाहत आहोत आपण. हे पूर्ण आपला जो पेस आहे हा पूर्ण आपला शेती आहे आणि खालीही वेळामोशा होत असते. हे ते माझ्या चुलता येतोय पुढून जगताप महादेव. हे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे ड्रोननं. फर्स्ट टाईम बनवतो मित्रांनो. ठीक येत नाही, व्यवस्थित ऑपरेटिंग करता येत नाही मित्रांनो. आज आपण वेळामोशा कशा प्रकारे होते ते आपण आपल्या शेतामध्ये बघितलेलो आहोत. त्यामध्ये काय काय असतं वेळामोशामध्ये मी दाखवायचा प्रयत्न केला होता आणि हा पहिला व्लॉग बनवलेला आहे. त्यामध्ये पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व केलेली आहे मित्रांनो. कसा वाटला हा व्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ दररोजचं पाहत आहात सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमचा सर्वांचा दिवस हा शुभ असो. सर्वांना परत एक वेळेस थँक्यू.